कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मला असा प्रश्न, आता ते वरच्या सभागृहात आमच्या सभागृहातले सदस्य नाही, वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षाकडून या विषयाचा एक समाचार येत्या सोमवारी घेण्यासाठी आम्ही लावू, त्यामुळे मला त्यांच्यावर आज प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। पण इन जनरल लक्षवेधी किंवा प्रश्न उपस्थित करण्यासाठी त्यांच्या सभागृहात काय होतं त्याची आम्हाला माहिती नाही। इन जनरल म्हणत आहे मी विधानसभा मी तुम्हाला सांगत आहे की खालच्या सभागृहात असं होत नाही, पण वरच्या सभागृहात बीडमध्ये आलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। लोकांनी एका वैचारिक व्यवस्थेला निवडून दिल्यानंतर त्याला विकत घेणं आणि विकत घेऊन आपलं सरकार बनवणं, हा जेव्हा नरेंद्र मोदीचं सरकार 2014 पासून या देशात आलं तेव्हापासून हे सुरू झालेलं आहे। भाजपचं सरकार आल्यामुळे झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हे की या पद्धतीचं जे वातावरण राजकीय गढूळ नव्हतं तेवढं वातावरण गढूळ करण्यामध्ये भाजपचाच सिंहाचा वाटा आहे असं मी म्हणेन। हो, तुम्ही 11 मार्चला एक लक्षवेधी विधानसभेमध्ये धानासंदर्भात मांडली आणि त्याला घेऊनच परिणय फुके यांनी आरोप केले। मला त्या विषयावर आत्ता बोलायचं नाही, तो माझा विषय पण नाही आहे, त्याच्यामुळे या अशा चिल्लर लोकांच्या बद्दलची प्रतिक्रिया मी काही देणार नाही। त्याच्यामुळे वरच्या सभागृहामध्ये त्यावरची प्रतिक्रिया आमचे विरोधी पक्षाचे आमदार देतील।